नमस्कार मंडळी. तर बघा आमच्या इकडं गावाकडं असं आंबा पिकू घालते ते आंबा पिकू घालायला होतं. काही पाचट आणले शेतात. ह्याच्यावर टाकावं लागते का अजून पाचट? खाली उलटायचं काही का ना ग? उलटायचं का शिवम? हो. तर बघा कसं दिसायला लागले तर आंब असं जर शेवकी पिकलेला आहे दादा. हो जरा असं दबायला लागलाय. हा दे मला खायचा आहे आंबा. असं पिकू घालावं लागतं. तर दरवर्षी असं घालतो आम्ही पिकू आंबा. बघा हे पण चांगलं आहे दादा. ही पण थोडं दबालंय. ऊसाच्या पाचट आणले. ह्या पाचटात घालायचं. सोरा खायचा का तुला? आपण बाहेर जाऊन खेळूया. ह्याच्यावर अजून पाचट टाकून त्याच्यावर परत अजून एक थर टाकायचं का ना? असंच टाकायचं. डबल टाकायचं म्हणजे त्याने तर कसं घालते ते किंवा का तेवढ्या आंब्याचा खर घालणार आहे त्या का खर घालून वर्षालाही द्यायला पाहिजे. तर बघा लय मोठं निघलं. 1000 बराबर आंबे निघले तर. आणि ह्याच्यामध्ये 100 आंब्याचा खर घातलाय आणि एवढं पिको घातलेत आता. तर बघा लयच गोड आहेत आंबा. हे केसरी आंबा असल्यासारखं आहे. वास्तरले भारी येते ह्याचा. लय छान आहेत आंबा. काही शेतात आणले पाचट ऊसाचं. दादा आणि इकडं ती आंबा शिवम होतं हे. पाचट घातल्यावर कशात पण पिकत नाही तर पाचटच घालावं लागतं. फुल तसं खाली असं धर. फुलं काढ की. हे धर. हां धर असं असं धर. द्यायचं मला. आपलं जास्त मोठा आहे का नाही? हो सोरा हे पिकलेला आहे. तर अगं तर ठेव बाजूला. तर किती छान आहे हो. आता असंच होईल ह्याला नगमाला नगबाला आता खायला. आता असंच होईल. तर ह्याच्यात पिकू घालायला तर सुद्धा पिकलेलं निघाले तर आंबा. आणि असं फोडल्या ह्याला पिवळा जरद कलर येते नुसता ह्या आंब्याला. हे पिकल्याला निघालं तेवढं असं. हे डब्बा आहे तर चांगलंच. इकडं माल ठेवतो आम्ही सगळा शेतातला आलेला ह्या रूम मध्ये. पाचट वर टाकायचं आता. बघा असं गावाकडे पिकू घालते ते आंब. दरवर्षी असं ठेवावं लागते आम्हाला पाचट काढून आंब्यासाठी. आणि असं व्हिडिओ काढायला लागलं का आमच्यात आमचं साहेब लय वाकडा लावतात. बस लाव का मोबाईल घेऊन. त्यांना इंटरेस्ट नाही असले पण मला लय आवडतं एक व्हिडिओ काढायला. तर काही पण पिकलेलंच आहे. थोडं पिकलेलं आहे तर बघा किती भारी दिसायला लागलं. बघा हे आंब आमचं सगळं शेतातला माल येत असते सगळा. बघा त्या रूम मध्ये असते सगळं. काही कसं झालंय
आता सगळ्या घरात आंब्याचाच वास येते नुसता. हो का मामी, हे तर कसलं छान झालंय. हा इतर कसला आहे गाबळा, मोठाच्या मोठा झालाय नुसता. तर सगळीच यूट्यूब फॅमिली सगळेचे आंबे खायला आमच्या इकडं. लय भारी आंबा आहे. सगळं एवढं पिकल्याला निघलं तर नुसतं उद्या आता हे 2 दिवसात सगळंच पिकलं बघा एकदम. खायला माणसं कमी आणि आंब जास्त आहेत. काही पण पिकलेलंच आहे. कसं दिसायला बघा. आता हे एवढं वरण सगळं पाचट त्याच्यावर टाकायचं. सगळं त्याच्यावर टाकायचं. लय भारी दिसते टाकल्यावर तर असं. चांगलं आहे तर उलट कसलं भारी आहे ते. आणि गोड तर लय आहे तर. गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जास्त पडल्यात लागल्यात आंब. वाऱ्यामध्ये जास्त पडलं आंब. मग वाऱ्यानं लय आंबा पडलं वाऱ्या वादानात मध्ये. परत ते पलीकडल्या नानाकडल्या आंब्याचं तर लय आंबा पडलं ते तर बघा. ती लय गोड आंबा होतं ती पण आहे. सगळं हो का गाबळं गाबळं झाल्या तरी आता उद्या परवा दिवशीच बघा सगळं पिकते आंब. दबायला येतं सगळं. काय थोडं आहे का? 600 आंबा आहे. 100 पडला, 100 म्हणायचं, 100 मध्ये त्यातलं दिलं काय आता. तरी त्याला धरून 1000 झालंच असतं. मामीला दिल्याला का? लिमिट दिलं तर की मामीला पण मग. तर बघा आम्ही आंबा पिकू कसं घालत आहोत त्याचा व्हिडिओ. ह्यानं खरंच आंब खराब होत नाही तर ना काहीच नाही बघा. अशाला असं राहतात आंब. आणि जेवढं खायचे तेवढं खायला येते. बाकीचं आम्ही परत मग विकतो. मग घरी येते ते परत न्यायला आंबे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. नाही तर नसत तेवढं. लय आताच्या आता लगेच दबायला लागल्या तर मामी आंब. हो का ते असं टाकावं लागतं आता वर. आता ह्याच्यावरून अजून 5 टाकायचं. 5 टाकल्यावर बघ परत चांगलं पिकते तर बघा. कलरच येते चांगला भारी एकदम. काय असं 5 टाकते झालं. ती काढल्या तर गाबळ आहे तर पिकल्या. हे असं पूर्ण ह्याच्यावर टाकायचं परत सगळीकडं. तर आता व्हिडिओ लयच मोठा व्हायला लागलाय. तर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता काही सगळं एवढं पाचट आहे का ह्याच्यावर हातरायचं.